राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीतल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर शुभेच्छांचे पोस्टर्स जे आहेत ते झळकलेले आहेत। आपण पाहतोय दिल्लीतले पदाधिकारी असतील म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी, त्याचबरोबर राज्यातले पदाधिकारी, त्यांच्या वतीने ही पोस्टर्सबाजी करण्यात आली आणि पोस्टरवर आपण जर पाहिले तर भारतीय राजकारणातले चाणक्य, त्याचबरोबर शेतकरी नेते, विकास पुरुष अशा पद्धतीनं शरद पवार यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहतोय ज्या दिल्लीतल्या पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने देखील त्यांना शुभेच्छांचे पोस्टर्स देण्यात आलेले आहेत। महत्त्वाचं हेच आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या देखील राजधानी दिल्लीतच आहेत। त्यामुळे आज वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवार, सुनेत्रा पवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार का याची एक राजकीय वर्तुळामध्ये मोठी उत्सुकता आहे। कारण बैठकीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजधानी दिल्लीमध्ये आलेले आहेत। महत्त्वाचं हेच आहे की मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे, त्यामुळे बैठक करण्यासाठी अजित पवार दिल्लीत आलेले आहेत। काकांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार हे 6 जनपदवर दाखल होतात का याची उत्सुकता आहे। त्यामुळे जर ते आले शुभेच्छा द्यायला तर नक्कीच राजकीय ही मोठी घडामोड म्हणता येईल। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांचा हा वाढदिवस साजरा होतोय। त्यामुळे राज्यासह राष्ट्रीय स्तरावरचे नेते आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येऊ शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।